नाशिक जिल्ह्यातील एक छोटंसं गाव. गावाच्या ओसरीवर गप्पा आणि एक हलकीशी लगबग. गावातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता दिसत होती, कारण गावात एक मोठं लग्न होणार होतं. जानकीताईंनी आपल्या एकुलत्या एक मुलीचं, सियाचं लग्न ठरवलं होतं. जानकीताई गावात आदराने बोलल्या जाणाऱ्या महिला होत्या. नवऱ्याच्या अकाली मृत्यूनंतर घर, शेती आणि मुलीला सावरणं हे सगळं त्यांनी एकटीनेच केलं. सिया लहानपणापासून अभ्यासात हुशार, समजूतदार आणि आईवर जीवापाड प्रेम करणारी. लग्न ठरण्याआधी अनेक स्थळं आली. काही वेळेला मुलाच्या घरच्यांना सिया फार साधी वाटायची, तर कधीकधी जानकीच्या परिस्थितीला कुणी साथ देत नव्हतं. पण अखेर एक स्थळ जमलं. पाटील कुटुंब, शहरात मोठा व्यवसाय करणारा मुलगा. विलास, स्वभावाने गोड, शिक्षणात चांगला आणि दिसायलाही देखणा. विलासचे आईवडील थोडे मोठे सुसंस्कृत घराणे. आम्ही फार काही अपेक्षा करत नाही, असं पहिल्या भेटीत त्यांनी म्हटलं आणि मग गोष्टी जलद घडू लागल्या. सियाच्या चुलत्यांनी लग्नाची तारीख काढून दिली. श्रावण महिन्यातल्या एका सुंदर मुहूर्तावर सियाचं लग्न ठरलं. लग्न घरात नाही तर गावातल्या मंगल कार्यालयात ठेवायचं ठरलं. जानकीच्या घरात लगबग वाढली. आई, तू थकली नाही का एवढं सगळं काम करून? सियाने काळजीने विचारलं. अगं, मुलीचं लग्न एकदाच असतं, दमाईला वेळ कुठं आहे? जानकी हसून म्हणाली. सियाने मायेने आईच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्या मायेच्या स्पर्शात थकव्यालाही विसावायचं होतं. साखरपुडा झाला होता. गावात फटाक्यांची आतिषबाजी झाली होती. पाटील कुटुंब, विशेषतः विलासचे आई बाबा सुरुवातीला चांगले वाटले, पण साखरपुड्यानंतर हळूहळू त्यांच्या बोलण्यात आपण मोठे आहोत याचा सूर दिसू लागला. अहो, मंगळसूत्र सोन्याचंच घालणार ना, आमच्याकडे अशी परंपरा आहे. विलासची आई सहज म्हणून गेली. जानकीच्या कपाळावर आठी पडली. हो हो, बघू, शक्य तितकं करतच आहोत, ती हसून म्हणाली. पण आतून एक क्षण घुसमटली. दिवस सरत गेले. मुलगी म्हणजे लक्ष्मी, तिचं लग्न म्हणजे घरातली दिवाळी. जानकीच्या डोळ्यात पाणी आलं. आनंदाचं की चिंतेचं? दोन्ही. आई, तू एवढा खर्च करत आहेस, पण विशालच्या घरच्यांनी कधी माणुसकीनं विचारलं नाही? सियाने रात्री बोलताना नम्रपणे विचारलं. मुली, सासरच्या लोकांचं काही नाही बघायचं. अगं मुली, सासरच्या लोकांचं काही नाही बघायचं. नवरा चांगला असेल की सगळं ठीक होतं. आपण मागणी केली आहे ना दिली आहे? जानकी विषय बदलू पाहत होती. सियाच्या मामा, मामी, चुलत भाऊबंद सगळे गावात जमू लागले. घरात उत्साह, सगळ्यांची बडबड, गाणी, जेवण आणि स्नेह. पण या सगळ्यांच्या आड जानकीच्या मनात खोल कुठेतरी एक बेचैनी डोकावत होती. लग्नाचा प्रत्येक खर्च जानकीच करत होती. वर पक्षाकडून मदतीचा एक शब्दही नव्हता. उलट फोनवर त्यांच्या अपेक्षा वाढतच होत्या. पाटील म्हणत होते ना, त्यांच्या पाहुण्यांसाठी स्पेशल जेवणाचा बेत असावा. एका नातेवाईकाने आठवण करून दिली. किती पाहुणे येणार आहेत? जानकी विचारते. काही 300च्या वरच असतील, ते म्हणत होते. पाटील लोकांची इज्जत सांभाळायची आहे. जानकीने काही न बोलता मानेने होकार दिला. पण तिच्या चेहऱ्यावर एक शून्य दिसत होतं. लग्नाच्या 2 दिवस आधी सियाच्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता. गावात झेंडूच्या माळा, पारंपरिक ढोल ताशा. जानकी सगळं बघत होती, हसत, नाचत, पण आतून ती विचार करत होती, हे खरंच योग्य चाललंय का? विलासच्या आईचा फोन आला. बघा जानकीताई, आता तुमच्याकडून फारसं मागितलं नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्याकडून वर माणसं येतात. प्रतिष्ठेचा विषय आहे. लग्नाच्या दिवशी तुम्ही आमच्या मुलाला एका कारमध्ये आणा. साधी कार नाही हं, तुमचं म्हणणं समजतं, पण आमचं स्टेटस आहे, नाहीतर गाव काय म्हणेल? जानकीच्या अंगात रक्त उसळलं. माझ्या जीवापाड कमावलेल्या पैशातून मी कार घ्यायची आणि लग्नाचं नातं तुम्ही गाडीत मोजता? ती काही बोलली नाही. फोन ठेवला. हृदय धडधडलं. त्यावेळी सिया आली. आई, काय झालं? जानकीने एक दीर्घ श्वास घेतला. काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, सिया, उद्याच लग्न आहे, पण त्याआधी तुला एक गोष्ट सांगायची आहे. जर एखादी आई आपल्या मुलीचं लग्न करताना मान मोडून वागते, तर तिच्या मुलीचं आयुष्य मोडून जातं. मी तुझं आयुष्य मोडू देणार नाही. लग्नाला अवघे 2 दिवस उरले होते. सियाच्या घरात गोंगाट, गाणी, वऱ्हाडी पाहुण्यांची रेलछेल.
एकीकडे सोनं चमकत होतं तर दुसरीकडे जानकीच्या कपाळावर घाम दिसत होता. वर पक्षाकडून आलेल्या मागणीनं तिचं मन पोखरून टाकलं होतं. विलासला गाडीतच आणा, साधी नाही मोठी कार पाहिजे. समाजात नाक असतं आमचं. जानकी रात्री जागी होती. डोळ्यात झोप नाही, मनात विचारांचा गोंधळ. मुलीच्या लग्नात एवढी मागणी? ही लग्नासाठीची तयारी आहे की सौदेबाजी? सकाळ उजाडली. सियाच्या अंगावर रंगीत शालू, चेहऱ्यावर हळदीचं तेज, पण डोळ्यात शंका. आई, विलासच्या आईचा फोन आला होता का? जानकीने मान हलवली. हो, बोलणं झालं. काय म्हणत होत्या? जानकीने नजर चुकवली. पण सियाच्या डोळ्यातून काहीच सुटलं नाही. मुलाच्या गाडीसाठी बोलत होत्या. सिया काही वेळ स्तब्ध झाली. नंतर म्हणाली, आई, तू फक्त मला सांग, तुझ्या मनात जराही शंका असेल तर हे लग्न नाही करणार. जानकीच्या काळजात काहीतरी हललं. तिच्या डोळ्यातून पाणी आलं, पण तिनं ते झटकून टाकलं. माझी मुलगी इतकी समजूतदार कशी झालीस ग तू? मी नाही ठरवलेलं अजून, पण काहीतरी ठरवावं लागणार आहे. त्याच संध्याकाळी जानकी एका कोपऱ्यातून विलासच्या आईवडिलांना फोन लावते. त्यांच्या बोलण्यात शांतपणा, पण लपलेला गर्व होता. तुमच्या पत्नीने गाडीची मागणी केली आहे लग्नाच्या वेळेस. हो, ते थोडा आमच्या प्रतिष्ठेचा भाग आहे, पण माझं घर, माझी मुलगी, हे मी एवढ्या कष्टाने उभं केलं. माझ्या प्रतिष्ठेला किंमत नाही का? जानकी वहिनी, तुम्ही गैरसमज करून घेत आहात. ही तर फक्त एक साधी अपेक्षा आहे. ही अपेक्षा नाही, ही मागणी आहे. आणि मागणीचं दुसरं नाव हुंडा असतं. मी हे नातं सौद्यात बदलू देणार नाही. फोन कट होतो. दुसऱ्या दिवशी लग्नाचा मुहूर्त. सगळं गाव सजलं होतं. मंदिर, रांगोळ्या, ढोल ताशे, गुलाल. सियाचं अंगण वऱ्हाडांनी भरलं. प्रत्येकाच्या हातात मिठाई, तोंडावर हसू. पण जानकी अजूनही स्थिर नव्हती. आई, आपण ही लग्नाची गडबड बाजूला ठेवून बोलू शकतो का? सियाने तिला हात धरत विचारलं. जानकीने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मुलीच्या डोळ्यात भीती नव्हती, आत्मविश्वास होता. सिया, मी काहीतरी करणार आहे आणि तुला ते समजून घ्यावं लागेल. विलास आणि त्यांच्या घरची मंडळी स्टेजवर पोचले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान. विलासची आई जानकीच्या जवळ आली. जानकीताई, कार आली नाही वाटतं. मी समजून घेते. वडील नाही म्हटल्यावर मर्यादा असतात, पण आम्हाला तर कार हवी आहे. कार नाही आली तर लग्न होणार नाही. तिचा आवाज मधुर, पण शब्दात अपमान दाटलेला. जानकीने तिला शांतपणे सांगितलं, कार येणार नाही आणि वरसुद्धा. काय म्हणता? जानकी स्टेजवर उभी राहते. माईक उचलते. गावभर शांतता पसरते. माझ्या लेकीच्या लग्नात आलेल्या सगळ्यांचं मी मनःपूर्वक स्वागत करते. पण आज मी एक गोष्ट जाहीर करणार आहे, जी कदाचित काही लोकांना खटकू शकते. पण हे बोलणं गरजेचं आहे. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. माझ्या मुलीच्या लग्नासाठी वरपक्षाकडून कार, दागिने, खर्च, सगळी सौदेबाजी मागण्यात आली. मी विचार केला, एक आई म्हणून माझ्या मुलीला सौंदर्य, सुसंस्कार, प्रेम आणि शिक्षण दिलं. पण या सगळ्याची किंमत जर गाडीत मोजली जात असेल तर मला तो सौदा मान्य नाही. शब्दात आक्रोश नव्हता, पण एक संतप्त धैर्य होतं. आज माझी सिया वरमाळ्याशिवाय राहील, पण आत्मसन्मानावर ठाम राहील. मी हे लग्न मोडते. गावात एकच खळबळ उडाली. काहींच्या नजरा खाली, काहींच्या डोळ्यात पाणी. कोणी चकित, कोणी नतमस्तक. विलासच्या आईचा आवाज येतो, हे म्हणजे आमचा अपमान करणं आहे. जे स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी दुसऱ्याच्या स्वाभिमानाचा सौदा करतात त्यांना अपमान वाटणं स्वाभाविक आहे. जानकी खंबीरपणे उत्तर देते. विलास नजरेनं सगळं पाहत असतो, पण काहीही न बोलता तोही निघून जातो. वरात माघारी जाते. सियाने आईचा हात धरला. आई, लोक काय म्हणतील माहीत नाही, पण मी म्हणेन, तू माझी सखी आहेस, आई आहेस आणि आयुष्य देणारी शिक्षिका आहेस. जानकीने तिला मिठी मारली. दोघींच्या अश्रूंनी तो क्षण पवित्र झाला. दुसऱ्या दिवशी गावात खुसबुस सुरू झाली. कोणी म्हणत होतं इतकी घाई का केली, तर कोणी म्हणत होतं जानकी वहिनींनी खरंच मोठेपणा दाखवला. पण काही स्त्रिया, काही तरुण मुली मात्र तिचं कौतुक करत होत्या. जानकीताई खूप धाडसी आहेत. गावात ही बातमी विजेसारखी पसरली. लग्नाचे मंडप, सजावट, तोरणं, भिंतीवरची फुलं, परातीत अक्षता आणि खुंटीला अडकून राहिलेल्या वरमाला, सगळं जणू एका क्षणात थांबून गेलं. जानकी घरात शांत बसली होती, पण मनात वादळ चालू होतं. तिच्यासमोर चहा ठेवलेला कप थंड झाला. डोळे सतत दाराकडे.
गावकऱ्यांची कुणीही एक नजर झेपली की ती अजून कुंथायची. स्वाभिमान राखला म्हणून लोक आता नाव ठेवतील, बिचारी म्हणतील. दिसायला ती खंबीर होती, पण आतून ती गदगदली होती. तेवढ्यात सिया येते. आईच्या बाजूला बसते, तिच्या खांद्यावर डोकं ठेवते. आई, मला खरंच वाटतंय की तू जे केलंस ते योग्य आहे. जानकीच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळतात. पण तुला वाटतंय का की तू संधी गमावलीस? सिया थोडं हसते. आई, संधी तीच असते जी सन्मान देईन. बाकी सगळा सौदा असतो ग. जानकीला जाणवलं, ही मुलगी आता केवळ तिची मुलगी राहिलेली नाही, ती एक स्वाभिमानी मुलगी झाली आहे. स्वतःच्या पायावर उभी राहिलेली मुलगी. गावातील चौकात चर्चा सुरू होते. जानकी वहिनींनी फार मोठं पाऊल उचललंय. बबन काका म्हणाले, पण त्यांच्या पोरीचं काय? समाजात लग्न मोडणाऱ्या पोरींकडे वाईट नजरेने बघतात. दुसरा म्हणतो, अरे पण त्या बाईचा आत्मसन्मान पाहिला का तुम्ही? आपल्याला वाटतंय आपण मर्द, पण आपणही असा निर्णय घेऊ शकलो नसतो. गावातील एक तरुण म्हणाला, आधी लोक खुसफुस करत होते, पण आता मात्र त्यांच्या बोलण्यात आदर होता. सिया आपल्या नोकरीवर पुन्हा लक्ष केंद्रित करते. सिया शाळेत पुन्हा रुजू होते. तिला पाहून विद्यार्थी आनंदी होतात. शिक्षकही तिला आदराने पाहतात. एकदा एका वर्गात शिकवताना एका विद्यार्थिनीने विचारलं, मॅडम तुमचं लग्न मोडलं ना? सिया थोडी स्तब्ध झाली, पण तिनं हसून उत्तर दिलं, हो ग, पण नशीब मोडलं नाही, मी माझा स्वाभिमान राखला. संपूर्ण वर्ग टाळ्यांनी दुमदुमला. जानकीचं मन पुन्हा कुठेतरी कोसळलं. एक दिवस ती रात्री उशिरा देवासमोर बसते. दिवा मंद झोळत असतो. देवा, मी बरोबर केलं ना? पण माझ्या मुलीचं काय? समाज तिला समजून घेईन का? तेवढ्या दारावर आवाज येतो. गावातील एक मध्यमवर्गीय बाई सुनंदा येते. जानकी वहिनी, तुमच्यासारखं धाडस आम्हाला नाही जमलं, पण आज तुम्ही जे केलं त्यामुळे माझ्या पोरीला मी धीर देऊ शकते. धीर? जानकी चकित झाली. माझ्या पोरीला सासरकडच्यांनी शिक्षा केली होती, फक्त गिफ्ट न दिल्यामुळे, पण तुमचं पाहून तिने ठामपणे विरोध केला. जानकी स्तब्ध झाली. एका निर्णयाने एवढा प्रभाव? दुसऱ्या बाजूला विलास घरी रागानं फुललेला. त्याच्या आईवडिलांना तो जाब विचारतोय, तुम्ही गाडी, सामान मागून काय केलं? सगळा मान, इज्जत सगळं धुळीत केलं. त्याच्या आईचं उत्तर होतं, अरे समाजात आपलं नाक असतं. माझ्या मानगुटीवर समाज बसवून माझं आयुष्य का बर्बाद करता? विलास आतून मोडतो, पण बाहेर त्याचा अहंकार बोलतो. एके रविवारी घरात एक नातेसंबंधासाठी जानकी आणि सिया दोघींनाही बोलवलं जातं. ते लोक अगदी साधे, सज्जन आणि सरळ. पोरीच्या पूर्वीचं लग्न मोडलं हे त्यांनी ऐकलं होतं, पण आम्हाला तुमची मुलगी हवी आहे. तिचा भूतकाळ नाही. आम्ही तिचा आत्मसन्मान पाहिला. आमच्या मुलाला अशीच जीवनसाथी हवी आहे. जानकी आणि सिया दोघीही गहीवरून जातात, पण जानकी निर्णय घेणे थांबवते. मी अजून काही दिवस वेळ घेईन, जानकी स्पष्ट सांगते, कारण माझी मुलगी, तिचं मन अजून थोडं थकलेलं आहे. मी तिचा निर्णय पहिल्यांदा विचारेल. यावेळी कोणतीही घाई नाही. गावात काही घरांमध्ये मुलीच्या लग्नात मागण्या होत होत्या. तिथं आता चर्चा सुरू झाली. आपल्या मुलींसोबत तसंच घडलं तर आपण काय करू? काही बायका जानकीच्या घरी येऊन तिला धाडस करून म्हणतात, वहिनी, तुम्ही एक महिला मेळावा घ्या, आम्हाला मार्गदर्शन करा. जानकी आधी नाही म्हणते, पण सिया तिला एक वाक्य म्हणते, आई, तू घरासाठी झगडलीस, आता समाजासाठी का नाही? एका बाईने जर स्वतःचा आवाज उचलला तर ती फक्त आपली कहाणी बदलत नाही, तर इतर शेकडो बायकांचं नशीबही बदलू शकते. सियाच्या लग्नाचा मंडप कोरडाच राहिला, पण त्याच्या राखेतून जो आवाज उठला तो आता गावभर दुमदुमत होता. गावातील एका गल्लीतील जुन्या घरात शांता नावाची बाई राहायची. नवऱ्याची उग्र वृत्ती, सतत मारहाण आणि सासरच्या टोमण्यांच्या सावलीत तिला 10 वर्ष काढावी लागली होती. ती रोज जानकीच्या घरासमोरून जाताना एकदा थांबून बघायची. जानकी जेव्हा घरात काहीतरी आवरत असायची तेव्हा तिच्या हालचालीत शांताला एक न जाणवणारा आत्मविश्वास दिसायचा. पण आज ती थांबली नाही. ती थेट दार ठोठावून म्हणाली, वहिनी, मी थोडं बोलायला आले. छातीत कित्येक दिवस दडपून ठेवलेला आहे हो. जानकी समोर बसते. जानकी तिच्या बोलण्याचा अवकाश देते. शांता ओक्साबोक्सी रडते. सगळा भार तिच्या डोळ्यातून वाहून जातो. माझं आयुष्य जणू गुलामी झाली आहे, पण तुमची गोष्ट ऐकून माझ्यात एक विचार पाझरायला लागलाय. मी हे सगळं सहन का करत आहे? जानकी तिचा हात धरते. कारण तुला वाटतं
जगाचं म्हणणं आपल्या नशिबापेक्षा मोठं आहे, पण असं नाही ग शांता. जग तर रोज नाव ठेवतं, आपल्याला आपला माणूस बनायचं असतं. शांताच्या डोळ्यात पहिल्यांदाच चैतन्य चमकलं. जानकीच्या घरासमोर रोज सकाळी 5-10 बायका जमू लागल्या. काही भाजी विकणाऱ्या, काही शेतमजूर, तर काही घरकाम करणाऱ्या. त्यांचं बोलणं आता वेगळं होतं. आपण जानकी वहिनीसारखं ठाम राहिलो तर कदाचित आपल्यावरचं हे अन्यायाचं ओझं कमी होईल, पण घरातले ऐकत नाहीत ग. एकीने उत्तर दिलं. तर मग एकत्र बोलूया ना. आवाज उठवणं म्हणजे लढाई नाही, ती बदलण्याची सुरुवात असते. जानकीचं एक वाक्य गावभर गाजू लागलं. स्वाभिमान मागून मिळत नाही, तो उभा करावा लागतो. सिया मुलींमध्ये काम सुरू करते. ती आता शाळा संपल्यावर गावातील किशोरी मुलींना गोळा करत होती. त्यांना शिक्षण, आत्मरक्षण आणि व्यक्त होणं यावर मार्गदर्शन करत होती. एके दिवशी तिने विचारलं, तुमच्या घरात जर तुमच्यावर लग्नासाठी जबरदस्ती होत असेल तर तुम्ही काय करता? एक मुलगी म्हणाली, आई म्हणते पोरगी मोठी झाली की तिचं लग्न ठरवायचं, तिचं मत विचारून नाही. सिया शांतपणे उत्तर देते, पण पोरगी मोठी झाली म्हणजेच ती आपली मतं देण्याच्या योग्य वयात आलेली असते. गावातील पुरुष मंडळींच्या कपाळावर आठ्या. ही जानकीबाई आता सगळ्या बायका आपल्या विरोधात भडकवत आहे. आपलं घर हिच्यामुळे बिघडत आहे. पण त्याच वेळी काही तरुण पुरुष जसे की शिवाजी, गणेश यांचं म्हणणं वेगळं होतं. ती काही बिघडवत नाहीये, ती बायकांना बोलायला शिकवत आहे. सुनीता नावाची एक तरुण विवाहित बाई, 2 मुलांची आई, जानकीच्या गटात सहभागी झाली. सुरुवातीला सासरकडून विरोध, नवऱ्याची धमकी, पण तिने हट्टाने त्या गटात भाग घेतला. एक दिवस ती जानकीला म्हणाली, मी आता सासरी वाकून राहत नाही, डोळ्यात डोळे घालून बोलते. जानकी फक्त हसते. तुझा आवाज तुला तुझं अस्तित्व परत देतोय. एके दिवशी सियाच्या शाळेत एक शिक्षक आला. तुला एका जिल्हा परिषद शिक्षण मोहिमेसाठी निवडलंय. तुझ्या विचारांचं सरकारलाही कौतुक वाटलं. सिया आधी गोंधळली. आई, मी गाव सोडून नोकरीसाठी जावं का? जानकी विचार करते आणि म्हणते, सिया, तू जर उगम आहेस तर तुझा झरा सगळीकडे वाहायला हवा. जा, पण स्वतःला कधी विसरू नकोस. गावच्या मैदानात एक छोटी सभा आयोजित केली जाते. स्वाभिमान संवाद. लोक उत्सुकतेने जमलेले, पुरुष, बायका, तरुण, वृद्ध, सगळेजण. जानकी मंचावर उभी राहते. आज मी मोठं काही बोलणार नाही, फक्त एवढंच, जर घरात बाई शांत असेल तर समजून जा, ती थकलेली आहे. पण जेव्हा ती बोलते ती फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आवाज उठवत असते. सगळीकडे शांतता पसरली. मी माझ्या मुलीचं लग्न मोडलं. लोक म्हणाले अपयश, पण त्या मोडलेल्या लग्नात माझ्या 100 लेकींचं आयुष्य घडू लागलं. प्रत्येक बाईमध्ये एक जानकी असते, फक्त तिला जागवायचं असतं. टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढच्या 2 दिवसातच जिल्ह्यातून त्यांना दुसऱ्या गावामध्ये संवादासाठी बोलावणं आलं. सभा संपल्यावर एक लहानशी मुलगी तोंडात गोड गुळगुळीत मराठीत विचारते, ताई, मी मोठी झाल्यावर तुझ्यासारखी होईन. जानकी तिच्या कपाळावर हात ठेवते. हो ग पोरी, पण माझ्यासारखी नको, स्वतःसारखी हो, स्वाभिमान जप आणि अजून मोठी हो. सिया परतते. ती एका महत्त्वाच्या शासकीय मोहिमेवर काम करून जवळपास 6 महिने गावाबाहेर होती. तिच्या परतण्याची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांमध्ये उत्सुकता होती. तीच ना जिने वरात परतवली होती. पण आता जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये बोलायला बोलवतात. बघू आता पुढे काय करते ती. जानकी घर आवरून सियाची वाट पाहत बसलेली असते. तिच्या चेहऱ्यावर ताठपणा होता, पण डोळ्यात मायेची ओल. गाडी थांबते. सिया उतरते. डोळ्यात आत्मविश्वास, कपाळावर एक साधा काळा बिंदू आणि केस पुन्हा पुन्हा मागे सारत ती आईसमोर उभी राहते. आई, एवढंच बोलते. जानकी तिला मिठी मारते. तशी मिठी जिच्यात 6 महिन्याचा संयम, अभिमान आणि काळजी मिसळलेली होती. या 6 महिन्यात खूप काही बदललं होतं. शांता आपल्या नवऱ्याशी समान हक्काने बोलू लागली होती. सुनीता गावच्या महिला सेल्फ हेल्प ग्रुपचं नेतृत्व करत होती. आणि सर्वात मोठं म्हणजे गावात बायका आता पुरुषांसोबत नव्हे तर पुरुषांप्रमाणे बोलत होत्या. जानकीचं एक वाक्य गावाच्या पाठीवर कोरलं गेलं. बोलणं हे बडं नसतं, ते सन्मानाची सुरुवात असतं. सिया गावात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी काही पाहुणे आले. त्यांचं बोलणं ऐकून जानकी आणि सिया एकमेकांकडे पाहू लागल्या. सियाने स्पष्ट विचारलं, आई, पुन्हा लग्नाचं म्हणणं का?
जानकी म्हणाली, हे वेगळं आहे ग. त्यांनी आधीच सांगितलंय की तुझं शिक्षण, करिअर, तुझं मत याशिवाय पाऊल पुढे टाकणार नाहीत. आणि मुलगा तो तुलाच आधी भेटायचं म्हणतोय. सिया एका साध्या वेशात गावाशेजारच्या छोट्या हॉटेलमध्ये गेली. समोर बसलेला मुलगा अभय, साधा पेहराव आणि डोळ्यात एक प्रकारचं धैर्य. त्याने बोलायला सुरुवात केली. सिया, मी तुझी गोष्ट वर्तमानपत्रात वाचली होती. लग्नासाठी आलोय, पण माझ्या आईने पहिल्यांदा तुझा लेख वाचून मला सांगितलं, अशी बायको हवी. सिया थोडी हसली. म्हणजे तू लग्नासाठी नाही, लेखासाठी आलास? नाही, स्वाभिमानासाठी आलोय. कारण अशी बाई सोबत असेल तर मी स्वतःला विसरणार नाही. सियाने डोळ्यात पाहिलं आणि पहिल्यांदाच तिला भीती वाटली नाही. अभयची आई वडील घरी आले. त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही तुमचं ऐकलं आहे. आमच्या घरात कोणतीच गोष्ट मुलीच्या इच्छेविरुद्ध होणार नाही. लग्न असेल तर दोघांच्या समानतेवर. जानकी गंभीर झाली. माफ करा, आम्ही आता पाटील घराणं शोधत नाही. आम्हाला तिला आधार देणारा माणूस पाहिजे. सावली नाही, आकाश पाहिजे. अभय हसला. मी तिच्यासोबत चालायला आलो आहे. गावात पुन्हा एकदा मंडप बांधला गेला. सगळ्या बायका उपस्थित, गावातील लोक, शाळेतील शिक्षक, स्वयंसेवी संस्थेचे लोक उपस्थित. सिया आणि अभय दोघं सोबत उभे होते. पाठीशी जानकी. अभयने साखरपुड्याच्या आधी एक पत्र वाचून दाखवलं. मी सियाला वचन देतो की तिचं स्वप्न तिचं असेल. त्यावर मी केवळ विश्वास ठेवणारा, पाठिंबा देणारा आणि गर्व करणारा व्यक्ती असेल. गावात पहिल्यांदाच एका वराने साखरपुड्यात मुलीच्या भविष्याची अट मान्य केली होती. लग्नाच्या दिवशी वरात गावात निघाली, पण ही वरात पारंपरिक नव्हती. यावेळेस मुलीच्या घरातून वरात गेली. लग्नाच्या आधी वधूवर दोघांनी स्त्री पुरुष समानतेची शपथ घेतली व लग्न लागले. गावकऱ्यांचे डोळे पाणावले. जानकी शेवटी बोलायला उभी राहिली. मी सियाला सन्मानाने मोठं केलं, पण समाजाला तिचं लग्न मोडल्याशिवाय कळलं नाही की तिच्यात काय आहे. म्हणून मी सांगते, मुलगी जर शिक्षित, आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी झाली तर ती समाज बदलू शकते. आणि आज माझ्या पोरीनं तो समाज बदलला. टाळ्यांचा कडकडाट झाला. सिया सासरी जाऊन अभयसोबत आनंदाने संसार करू लागली. प्रेक्षक मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जानकीताईंनी सिंहाचं लग्न मोडून योग्य केलं का? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.